सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ओबीसी नेते श्रावण देवरे यांनी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी एक वादग्रस्त पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर केली होती। त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नाशिकमध्ये पाहायला मिळाला। श्रावण देवरे यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाले। देवरे यांना मिळेल तेथे त्यांच्या तोंडाला काळं फासणार असा इशारा दिल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात ओबीसी नेते श्रावण देवरे यांच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजता तक्रार दाखल केली गेली। गुन्हा दाखल होताच उपनगर पोलिसांनी श्रावण देवरे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून कायदा हातात घेऊ नये अशी विनंती पोलिसांनी केली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे। याच्यामध्ये श्रावण देवरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून मराठा संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केलेली होती। त्या संदर्भातच काल उपनगर पोलीस स्टेशनला आमच्याकडे 338/24 BNS कलम 196(1) आणि 353(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना या ठिकाणी ताब्यात घेऊन या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केलेली आहे। त्यांचा मोबाईल पण आम्ही त्या ठिकाणी पंचनामा करून जप्त केलेला आहे। तर एक इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे 2 समाजामध्ये 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य त्यांचं त्यांनी केलं असल्याने त्यांच्यावर ही कारवाई आम्ही केलेली आहे।